आणि यामध्ये कुठेही वाद विवाद न करता एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं का सुनीलजींनी सांगितलं तसं केव्हाही सुप्रीम कोर्टातला निकाल लागेल, त्यामध्ये आमचाही प्रयत्न सरकारच्या वतीनं चांगल्यात चांगला वकील देऊ। आता बघा उद्याच्या जानेवारीमध्ये 25 साल सुरू झालं तर मित्रांनो 3 वर्ष फेब्रुवारीमध्ये होतील। फेब्रुवारी 22 मध्ये आपला भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला आणि तिकडे धुळे, नंदुरबार हे 6 जिल्हे सोडा, पण बाकीच्या सगळ्या जिल्ह्यातल्या निवडणुका 22 मध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या। 17 फेब्रुवारीला 2017 फेब्रुवारीला झाल्या त्या 2022 ला व्हायला पाहिजे होत्या। म्हणजे 3 वर्ष आपला कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य, तालुका पंचायतीचा सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या तरी होत आहेत, ह्याच्यापासून वंचित राहिला। सहकार्यातल्या निवडणुका काही हजार संस्थांच्या ह्या देखील पुढे ढकलल्या गेल्या, त्याही आपल्याला घ्यायच्या। आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं स्थान आहे। सहकारात पण आहे, दूध व्यवसाय जो चालतो तिथं पण आहे, जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये पण आहे। उद्याच सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळ पूर्ण झाल्यावर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि जो प्रतिनिधी एकनाथराव शिंदे देतील तो हे आणि त्या मित्र पक्षांच्या लोकांशी चर्चा करतील। आठवले साहेब आहेत, बाकीच्या मान्यवर आहेत, आता सगळ्यांची नावं मी घेत नाही, यांच्याशी चर्चा करतील आणि साधारण जी महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष, त्याचे पदाधिकारी याच्याही नेमणुका त्यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे की या 3-1 महिन्यात 2-1 महिन्यातच संपायच्या। 5 वर्ष तुम्हाला ताटकळत ठेवायचं नाही। बाकीच्या बाबतीमध्ये देखील ज्या ज्या नेमणुका होतं काय, आम्ही लोक सरकारमध्ये जातो, आम्ही सोपस्करित्या बाकीच्यांना पण काम करायचं असतं आणि तिथं त्यांना संधी मिळत नाही, मग आमचा कार्यकर्ता देखील नावमेद होतो, ते होऊन चालणार नाही। परंतु त्याच्यामध्ये साधारण संख्येच्या प्रमाणामध्ये ते केलं जाईल आणि तशा पद्धतीनं मग त्याला अंतिम स्वरूप राज्याचे मुख्यमंत्री यांना त्यांनी देवेंद्रजी ठरवतील, सही करतील। परवाच मी सुनील तटकरे देवेंद्रजींना भेटलेलो होतो, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं तुम्ही लवकर त्या याद्या तयार करा आणि माझ्याकडे आणा, मी त्याच्यामध्ये ताबडतोब त्याला मान्यता देतो। या पद्धतीने आपण काम करणार। मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी, जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात, पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे। त्याची कृपया नोंद माझ्या सहकार्यांनी घ्यावी। मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितले ती गोष्ट खरी आहे। पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 स्थापना झाली। मला वाटतं एकदाच राष्ट्रवादीच्या 14 जागा विदर्भात निवडून आल्या, 14 जागा लढवल्या। तुकाराम बिडकर पण त्यावेळेस आमदार झालेले होते, 11 निवडून आल्या, तेव्हा जास्तीत जास्त तेव्हा एकदा झालेलं होतं आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त 71 जागा मिळालेल्या होत्या। तो 2004 चा काळ होता। परंतु पहिल्यापासून मुंबईवर जेवढं लक्ष असायला पाहिजे तेवढं दुर्दैवाने आम्ही लोक जबाबदार आहोत असं मी कुणाला दोष देत नाही, कारण आम्ही पण पहिल्यापासून तिथं काम करतोय आणि विदर्भाचा पण उल्लेख इथं झालेला आहे। ही गोष्ट 100% खरी आहे की आता मंत्रिपदाची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावर जाईल त्याच्यामध्ये तटकरेजी आपण सगळ्यांनी मिळून बाबा या महिन्यामध्ये विदर्भातला
वाशिम अकोला तसं बघितलं तर दोन्ही मिळून एक जिल्हा असल्यासारखं आहे. बाकीचे साधारण 9 जिल्हे, म्हणजे सगळ्यांनी दर महिन्याला एकेका जिल्ह्यामध्ये एक दिवस जायचं ठरवलं. बरं, आता विमानाची सोय आहे, रेल्वेची सोय आहे, सगळ्यांची सोय आहे, समृद्धी महामार्ग आहे, जे काही आता कुठली गैरसोय आहे असं म्हणायचं काही कारण नाही. आणि त्याच्यातून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस जरी मंत्रालयामध्ये काम झालं तर राहिलेल्या 3 दिवसामध्ये स्वतःच्या जिल्ह्याकरता एखादा दिवस आणि महिन्यातनं आपल्याला तो द्यायचा आहे. विदर्भाला तो दिवस दिला पाहिजे आणि संघटना आणि सरकारमधला प्रतिनिधी याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन तिथं झालं पाहिजे. आणि तिथं दिवसभर बसून काही काम, तिथला आढावा, तिथल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न असे सोडून घेतल्यानंतर आपोआप संघटनेला महत्व त्या ठिकाणी यायला मदत होईल. आणि ज्यांना ज्यांना पक्षाच्या मुळे मंत्रिपद मिळतात त्यांनी देखील तिथं योगदान दिलं पाहिजे. मला आज वेळच नाही, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे, ह्या तक्रारी अजित पवार सहित कुणी सांगता कामा नये. नाहीतर मग सारख्या तक्रारी यायला लागल्या तर मग शेवटी नाईलाज असतो. बाकीचाच त्यांना व्याप जास्त दिसतोय, त्यांना संघटनेला वेळ देता येत नाही असं मनामध्ये आणून वेगळा निर्णय झाला तर कृपया त्यांनी गैरसमज मनामध्ये करून घेऊ नये. हे माझ्या सहित मी सगळ्यांना सांगतोय. त्याच्यामुळं कुणाला बाबा एकाला डोळ्यासमोर ठेवून बोलतोय असा गैरसमज हा इथं कुणी करून घेऊ नये. मी आताच प्रफुल्लभाई बोलत असताना सुनीलजींना सांगत होतो की 2 दिवसाचं शिबिर कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, परंतु साधारण जानेवारी महिन्यामध्ये 2 दिवसाचं शिबिर घेऊन व्यवस्थितपणे एक चर्चा करून चांगले त्याच्यामध्ये विषय घेऊन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन. कारण अलीकडच्या काळामध्ये शिबिरं थोडीशी कमी झालेली आहेत, ती गरज कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो, त्याच्यातूनच वक्ता तयार होतो, त्याच्यातूनच तो कसे विचार मांडतोय, कसं पटवून देतोय हे पण त्याच्यात आपल्याला समजून येतं. आणि या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. हे पुढे जात असताना सगळ्याच जबाबदार लोकांनी बोलत असताना आपल्याकडनं कुठं पक्षाला कमीपणा येईल, आपल्याकडनं महायुतीमध्ये समज गैरसमज होतील अशा प्रकारचं वक्तव्य हे होऊन देता कामा नये. महाराष्ट्राची एक संस्कृती, एक परंपरा, ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली. त्या परंपरेला शोभेल अशा पद्धतीनं आपलं वागणं, बोलणं, चालणं आणि एकंदरीत समाजामध्ये वावरणं हे असलं पाहिजे. हे अतिशय स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस जनसन्मान यात्रा सुरू केली, सुरुवाती